तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण क्लर्क मुख्य लिपिक टंकलेखनाचा जो 2019चा मुख्यचा पेपर झाला होता त्यातील अंकगणित बुद्धिमत्ताचं एक्सप्लेनेशन पाहूया। तत्पूर्वी एक्सप्लेनेशन पाहत असताना सगळं जे मी जे एक्सप्लेनेशन देतोय, ट्रिक देतोय, सोल्युशन देतोय, त्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे मित्रांनो, तुम्ही याची PDF तुमच्याकडे जर हार्ड पेपर असेल, हार्ड कॉपी जर असेल पेपरची ती बरोबर ठेवा। नसेल बाबा तुमच्याकडे सापडत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला याची PDF टाकलेली बघा, ती PDF बघा। त्या PDF वरती स्वतः तुम्ही जे काही मी सोल्युशन सांगतोय, ज्या काही ट्रिक सांगतोय त्या तुम्ही तिथे लिहून घेणं गरजेचं आहे। कारण फक्त व्हिडिओ पाहून जेवढी येईल 70-80% क्लिअरिटी येईल, पण 100% जर क्लिअरिटी आणायची असेल तर 100% पुढे तुमच्या पुढे हार्ड कॉपी असू द्या आणि पेपर वर्क करा मित्रांनो, जास्त फायदा होईल। ठीक आहे, चला पाहूया। याच्यातील पहिला प्रश्न जो होता तो प्रश्न असा होता, समीकरण नावाचा जो टॉपिक आहे, काहींना पर्यायाचा वापर करून पण समीकरण सोडवता येतात, काहींना समीकरणाचा वापर करायला, ते दोन्ही गोष्टी पाहणार आपण। एका परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात। एका अचूक उत्तरासाठी किती गुण मिळतात? 4 गुण मिळतात। आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो। जर सर्व 60 प्रश्न सोडविले तर 130 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न अचूक सोडवले? बरोबर। एक पहिला मुद्दा आपण ते म्हणतात ना प्रोसेसने जाऊया, कसं सोडवायचं ते पाहूया। पर्यायाचा वापर कसा करायचा दुसऱ्या मेथडने सांगेल। पहिलं पहा, आता 2 प्रकार, एक बरोबर प्रश्न येतात, चुकीचे प्रश्न येतात। मी ज्याला म्हणेल अचूक म्हणजे सिंपली बरोबर प्रश्न जे आलेत बरोबर त्याला मी x म्हणतो आणि चुकीचे जे आहेत त्याला y म्हणतो। क्लियर? चुकीचे त्याला y म्हणतो। आता मला सांगा, बरोबर हे चूक आहे, मग बरोबर प्रश्न आणि चूक प्रश्न यांची एकूण प्रश्न किती सोडवले बघा। त्याने सर्व 60 प्रश्न सोडवले, याचा अर्थ x + y = 60। 60 प्रश्न सोडवलेत म्हणजे दोघांची बेरीज 60 होणार। क्लियर? हां, आता बरोबर जे प्रश्न आहेत त्याला 4 गुण मिळतात, म्हणजे बरोबर प्रश्नाला 4x ने गुणलं, त्याच्यातून चुकीचे प्रश्नांचे गुण वजा होतात म्हणजे कट। चुकीचे किती प्रश्न आहेत तर y, त्याला किती? एकच, म्हणजे 1 y म्हणतात। असे त्याला किती गुण मिळाले? 130। हे मित्रांनी कसं केलं 130 मिळाले? टोटल त्यांनी 60 प्रश्न सोडवले होते, बरोबर आणि चुकीची बेरीज 60 आली। बरोबर प्रश्न आहे त्याला 4 ने गुणायचं, चुकीचे त्याला 1 ने गुणायचं आणि दोघांची वजाबाकी, कारण का बरोबर मधून चुकीचे वजा करतो ना, 4x - 1 y = 130। या दोघांचा जर विचार केला, सोडवलं तर काय येईल बघा। हे x चा सहगुणक 1 आहे, 4 आहे, वेगवेगळा आहे। y चा सहगुणक सारखा आहे, गायब झाला y। बेरीज करा, 5x = 190। मग याच्यावरून x ची किंमत येईल मित्रांनो 190 भागिले किती? 5। 5 ने भागलं तर 5 त्रिक 15, 5 48, म्हणजे याचा अर्थ उत्तर किती त्याला? 38। 38 x ची किंमत 38 म्हणजे बरोबर प्रश्न 38, ऑप्शन नंबर 2 बरोबर। असं सोडवलं चालेल। तुमच्यापैकी एखादा म्हणणार नाही सर समीकरणावरून आम्हाला पर्यायावरून सांगा ना सर, तर पर्यायाचा वापर कसा करायचा तोही पाहूया। हे जे पर्याय आहेत ते बरोबर प्रश्नांचे आहेत, बरोबर प्रश्नांचे। चुकीचे प्रश्न तुम्हाला कळतात की 60 प्रश्न जर सोडवले असतील त्यातील ठराविक प्रश्न बरोबर आले तर बाकीचे चुकीचे। आता मी डायरेक्ट पर्यायावरती घाव टाकतो बघा, बरोबर। 38 प्रश्न बरोबर आलेत म्हणजे 38 × 4 करणार, बरोबर, आणि चुकीचे टोटल किती सोडवलेत? 60। 60 मधून 38 गेले म्हणजे 22 चुकलेत, 22 × 1 करणार म्हणजे 22 आलं। 38 चोक करणार, 4 × 8 = 32, आजचा आला किती? 3, 4 त्रिक 12 आणि 3 किती? 15, म्हणजे 152 मधून जेव्हा मी 22 वजा करतो तेव्हा 130 यायला पाहिजे, येतात, म्हणजे ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर। म्हणजे बरोबर प्रश्न आहे त्याला। समजा तुम्ही 40चा विचार केला, 40 × 4 करा, 160 येतंय। उरले किती? 60 पैकी 40, म्हणजे उरले किती? 60 पैकी 40 गेल्यावर 20, 20 × 1 म्हणजेच किती? 20। मग 160 मधून 20 गेल्यावर किती राहतात? 140। आपल्याला किती पाहिजे? 130। म्हणजे तुम्ही पर्यायाचा वापर करून सुद्धा सोडू शकता किंवा समीकरणावरून सुद्धा सोडू शकता, हे लक्षात येतं। बघा पुढचा प्रश्न काय होता। समजा तुम्ही वायव्य दिशेत तोंड करून उभे आहात, दिशा ज्ञान चाचणी, डायरेक्शन सेन्स। तुम्ही प्रथम डावीकडे एका काटकोनात वळत आहे। कोनात वळणे नावाची कन्सेप्ट जी आहे सिंपल, हे बघा मी स्ट्रक्चर काढून घेतो, हे आपलं दिशांचं चक्र आहे, दिशांचं चक्र मित्रांनो। तोंड कुठं आहे? प्रथम तुम्ही वायव्येकडे, चला वायव्येकडे तोंड करू बे, वायव्येकडे दाखवले। वायव्य दिशा तुम्हाला माहिती की बाबा उत्तर आहे, हे दक्षिण आहे, सगळ्यांना माहिती मित्रांनो। उत्तर आहे, दक्षिण आहे, नैऋत्य आहे, हे आग्नेय आहे, हे पश्चिम आहे, हे पूर्व आहे, ईशान्य आहे,
उत्तर आणि वायव्य आहे. तुम्ही वायव्य तोंड करून उभे, बघा मी ॲरो दाखवलाय, वायव्येकडे तोंड करून उभा आहे मी. तुम्ही प्रथम तुमच्या डावीकडे 90 अंशात वळताय. आता ह्यांच्यामध्ये 45, ह्यांच्यामध्ये 45, म्हणजे इथून इथं आलो, नैऋत्याला आलोय बघा, डावीकडे 45. आता पुढे काय झालं, नंतर उजवीकडे दोन काटकोनात उजवीकडं, म्हणजे हा एक काटकोन, हा दुसरा काटकोन. तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कुठे टच आहे, ईशान्य. ऑप्शन नंबर 2 बरोबर. अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज, डावीकडं उजवीकडं कसं फिरायचं हे चक्र काढायचं, त्यानुसार सोडवायचं. बघा पुढचा प्रश्न, जो ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे बघा. ब्लड रिलेशन, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. ABCDEF एका कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. कुटुंबातील एका जोडप्याचे पालक व 2 मुले आहेत. ठीक आहे. ए हा सीचा मुलगा, ए हा कोणाचा मुलगा, सीचा. बघा सीचा मुलगा ए, मुलगा आहे म्हणून मेल, सी पासून जन्म झाला एचा, सीचा मुलगा ए. आणि ई ही एची मुलगी, एची मुलगी कोण, ई, मुलगी म्हणजे फिमेल झाली. ओके ठीक आहे, ठीक आहे. कोण कोणाची मुलगा आणि कोण कोणाची मुलगी कळलं. डी ही एफची मुलगी, आता एफ पण तिथं डी नाही, डी ही एफची मुलगी असून ईची आई आहे, ईची आई आहे कोण, डी ही एफची मुलगी असून ती कोणाची आई आहे, ईची आई आहे. आता ईची आई असेल तर 100% एची पत्नी असणार कोण, डी, म्हणजे फिमेल झालं. आणि तिची आई, तिची कोणाची मुलगी, ती एफची मुलगी आहे. हे बघा एफ इथं आलं बरोबर. ठीक आहे, कळलं का, लक्षात आलं का. डी ही एफची मुलगी, डी ही एफची मुलगी असून ईची आई आहे, क्लिअर झालं. पुढे बी ही एफची आई आहे, एफची आई अजून कोण आहे, बी आई आहे म्हणजे फिमेल. ओके, अशी आकृती तयार झाली. ह्याच्यावरून काय विचारलंय, खालीलपैकी कोणती जोडी ही त्या जोडप्याचे पालक आहेत. म्हणजे जोडपं कोण आहे, आता इथं पाहून मला जोडपं फक्त एडी दिसते, एडी यांचे पालक विचारले मित्रांनो, जोडप्याचे पालक. आता ए चे पालक सी झालं आणि डी चे पालक एफ झालं. मग एफ सी किंवा एफ सी किंवा सी एफ आहे का, नाही, 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 म्हणजे ऑप्शन नंबर किती, 4 बरोबर. पालक म्हणजे कळतंय का, पतिदेवांची कोणी आई वडील असतील किंवा पत्नीचे आई वडील असतील, हे पालकच झाले ना. मग सी आणि एफ किंवा एफ आणि सी पाहिजे होतं, असा पर्याय नाही, म्हणजे ऑप्शन नंबर माझा किती बरोबर, 4 बरोबर. बघा पुढे पदावलीचा क्वेश्चन, टेबल कोडिंग मधली पदावली आहे. म्हणजे तुम्हाला शून्यासाठी यस, एक साठी ट्रायंगल, हा सगळं दिलेलं आहे. चिन्हांचा आकडा दिलाय वरती, क्लिअर आहे. खाली चिन्ह दिले, त्यांची पदावली मला सोडवायची. केचा अर्थ काय होतो मित्रांनो, केचा अर्थ 8 गुणिले आहे तसंच, हे चिन्ह जे आहे त्याचा अर्थ 7 प्लस टीचा अर्थ काय होतो 6 भागिले ईचा अर्थ किती 2 मायनस ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो 4 गुणिलेचा अर्थ पीचा अर्थ काय होतो 5. मग मी बॉडमनुसार काय सोडवतो पहिल्यांदा, तर पहिल्यांदा मी सोडवतो भागाकार. मग बघा 8 गुणिले 7 प्लस बेत्रिक 7 3 वजा 4 गुणिले 5. आता भागाकार झाला, मी काय सोडवतो गुणाकार. मग 8 7 56 प्लस 3 मायनस यांचा गुणाकार करणं गरजेचं आहे, किती 20. मग बघा 56 आणि 3 झाले 59, 59 मधून 20 गेले, राहिले किती 39. म्हणून ऑप्शन नंबर किती बरोबर 4 बरोबर. असं कोडिंग वरून पदावली सोडवायची होती, एकदम सोपं. मित्रांनो पुढचा बघा प्रश्न, असेही क्लर्कला प्रश्न विचारले गेले 2019 ला. खालीलपैकी विसंगत शब्द शोधा. विसंगत वेगळा, ऑड मॅन आउट. आता एकर आहे, एकर, किलोमीटर आहे, चौरस फूट आहे आणि हेक्टर आहे. तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर विचार केला तर एकर, चौरस फूट आणि हेक्टर हे सगळे क्षेत्रफळ दाखवतात, क्षेत्रफळ. आणि किलोमीटर हे कोणासाठी आहे, अंतरासाठी वापरतात. मग हे तिनांपेक्षा हे वेगळं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर माझा 2 बरोबर आहे. बाकी सगळे काय दाखवतात, क्षेत्रफळ, एरिया दाखवतात, एरिया, आणि हे दाखवते अंतर, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. तसाच पुढचा प्रश्न विचारला होता, आईस्क्रीम आहे, बर्फ आहे, पाणी आहे, वाफ आहे. हे 3 जर पाहिले ना, 3 हे 3 काय कळतात, पाण्याचे रूप आहेत, पाण्याचे रूप येते. म्हणजे पाणी स्थायी रूपामध्ये बर्फासारखं असतं, द्रवमध्ये पाण्यासारखं असतं आणि वायूमध्ये वाफेसारखं असतं. म्हणून पाण्याचे रूप आहेत ही, हे पाण्याचा काही संबंध आहे. म्हणजे थोडक्यात वेगळं त्यांच्यापेक्षा कोण आहे, आईस्क्रीम आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळतंय. अक्षर मालिकेचा प्रश्न सोडविताना मित्रांनो बघा, अक्षर मालिकेचा प्रश्न होता, मी जाणून बुजून एबीसीडी तुमचा वेळ जाऊ नये म्हणून एबीसीडी डायरेक्ट प्रिंटेड आहे. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलंय,
ज्या वेळेस मला अक्षर मालिकेचं पुढचं पद शोधायला सांगतात, लक्षात ठेवा, ज्या वेळेस मला पुढचं पद शोधायला सांगतात त्यावेळेस ए पासून बी, बी पासून सी, सी पासून डी, हे बघा ए बी सी डी, डी ने सुरुवात होणार. ओके, पण माझ्यासारखा जर स्मार्ट, थोडक्यात स्मार्ट जर विद्यार्थी असेल तर काय करेल, पहिले पर्याय बघेल, सगळं डी आहे सर, सगळं डी आहे, डी शोधण्यात काय मजा नाही, दुसरं शोधून पण मजा नाही सर, डी एफ ए डी एफ ए डी एफ ए डी एफ ए, एफ नकोच. आता तिसरं चेक करू, तिसरं जरा चेंज वाटते, एफ पासून जी, एफ जी एच आय, तिसरं आय येणार म्हणजे पर्याय नंबर 1 गेला. आता तिसरं आय आहे, आय आहे, आय आहे. आता यम काय येण बघूया, चौथं जे के एल यम, यम येणार म्हणजे यम असणारा पर्याय 2 गेला. आता पुढे शेवटी ओ पी क्यू आर, आर येणार म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे पहिल्यापासून दुसरं कसं, दुसऱ्यापासून तिसरं कसं, तिसऱ्यापासून चौथं कसं, जी टेक्निक जी आहे ती तुम्हाला नेहमी पुढचं पद शोधताना वापरायची, हे लक्षात असू द्या. ही अक्षर मालिका अशीच काढायची, ए टू एम एन टू झेड याचा वापर करायचा. बघा पुढचा मिसिंग टर्म. मिसिंग टर्म म्हणजे पद, खाली जी आकृती दिली त्यात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, असे प्रश्न समजून घ्या. असे प्रश्न सुटले तर लवकर सुटतात, नाहीतर रूमवरती आल्यावर सुटत असतात. या प्रश्नांना किती वाहून जायचं तर मॅक्स 1 मिनिट विचार करायचा, 1 मिनिटाच्या वरती अजिबात वेळ घालवायचा नाही, नाहीतर बाकीचे प्रश्न कधी सुटत नाही, कारण ह्याचा प्रेशर राहतो, लक्षात ठेवायचं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग लॉजिक काय होतं, जर उत्तरेला पाहिलं 3 दुने 6, 10 दुने 20 म्हणजे गुणिले 2 गुणिले 2. इकडे उभं जर पाहिलं 5 त्रिक 15 आणि किती त्रिक 12 तर 4 त्रिक 12 म्हणून ऑप्शन नंबर किती आहे 3, 2 करेक्ट. 5 त्रिक 15, 4 त्रिक 12 म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. हे असं गुणिले असं गुणिले असं तिप्पट असं तिप्पट, हे असं लॉजिक होतं. बघा पुढे अक्षर मालिकेचा जो 9वा प्रश्न आहे तो ऍक्च्युली खरं तर आयोगाने कॅन्सल केला, कारण का जो पर्याय येतो, जो करेक्ट पर्याय येतो तो पर्यायामध्ये नव्हता, पण मी आपण करेक्शन केलंय. ह्याच्यामध्ये काय लॉजिक होतं तर बी पासून पहिलं बी पासून वाय, बी पासून वाय 2 सोडून आहे बघा, म्हणजे पहिला 2 सोडून म्हणजे हा 2 सोडून -2 मागे जा, सी च्या मागे 2 जा 1 2 म्हणजे झेड येणार. झेडने स्टार्ट होणार, कुठेच पर्याय नव्हता म्हणून कुठेच नाही ऑप्शन इथं केलाय बघा. प्रत्येक लेटर 2 2 ने मागे येते, 2 2 ने मागे, म्हणजे आता तुम्ही जर विचार केला ओ 2 ने मागे आणा, ओ 2 सोडून मागे म्हणजे 2 सोडून मागे म्हणजे एल येणार, हे बघा झेड एल. ठीक आहे, पुढे डबल एल आहे, एल 2 सोडून मागे आय 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 बरोबर. पुढे काय ई 2 ने मागा, 2 सोडून मागे आणलं की बी बरोबर. पुढे काय आहे जी 2 सोडून मागे आणा डी आला. आता सेम ई पण 2 सोडून म्हणजे हे उत्तर येतं, म्हणून तो ग्रीन रंगामध्ये मी दाखवलंय. हे प्रश्न परीक्षेला कॅन्सल झालाय. तुमच्यापैकी जे पेपर पाहतात त्यांनी लक्षात ठेवा, सेकंड की वापरत आहे त्यामुळे कळतंय की तो जो पर्याय यायला पाहिजे होता तो नाही, तो मी लिहिलाय. ऑप्शन नंबर 4 नाही, विषयच येत नाही याच्यामध्ये, कारण ऑप्शन नंबर दिलेला नव्हता. हॅशटॅग लिहा शेजारी, पण करेक्ट उत्तर आपण काढले. बघा मित्रांनो, तुम्ही सगळे यूट्यूब चॅनल पाहताय. मित्रांनो, याची PDF कुठे मिळेल, बरेच जण प्रश्न विचारतात. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जायचं, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट सर्च करायचं. ते टेलिग्राम चॅनलची लिंक संदीप आरगडे इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही जो आता सध्या यूट्यूब चॅनल पाहताय सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. जेव्हा जेव्हा मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकेल, लाईव्ह असू द्या, रेकॉर्डेड असू द्या किंवा शॉर्ट व्हिडिओ असू द्या, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. त्यामुळे कनेक्टेड राहा. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सगळा डाऊट आपण क्लिअर करून घेऊया. ओके, चलो. बघा मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहतोय. वेन आकृतीचा प्रश्न आहे. हे माहिती कशाची आहे तर ए जो गट आहे तो क्रिकेट खेळाडूंचा आहे, म्हणजे हा पूर्ण गोल जो दिसतोय हा क्रिकेट खेळाडूचा आहे, क्रिकेट. बी जो हा गट आहे तो हॉकी खेळाडूंचा आहे, हा हॉकी खेळाडूंचा आहे, हॉकी. आणि सी जो आहे तो फुटबॉल खेळाडूंचा आहे, म्हणजे हा फुटबॉल खेळाडूंचा आहे, फुटबॉल खेळाडूंचा आहे. मग प्रश्न काय विचारले त्या बाबतीत ते पाहूया. वरील आकृतीमधून कोणत्या अक्षराचा गट वरील 3ही खेळ खेळतात, म्हणजे तिन्ही गोलांच्या एकत्र येणारे आकडा कोणता, म्हणजे ए क्रिकेटमध्ये पण यायला पाहिजे, हॉकीमध्ये पण आणि फुटबॉलमध्ये पण. तुम्ही हा जर पोर्शन पाहिला ई, तो सगळीकडे येतोय म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. ई भागातले जे म्हणजे खेळाडू आहेत ते 3ही खेळ खेळतात, त्याच्यामुळे उत्तर 2. पुढे असा गट निवडा जो हॉकी किंवा क्रिकेट खेळतो परंतु फुटबॉल खेळत नाही. फुटबॉल खेळत नाही म्हणजे फुटबॉलमधला एकही नको, पण तो हॉकी आणि क्रिकेट खेळतोय, दोघांमध्ये कॉमन पाहिजे डी, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. हे वेन आकृती तुमच्या लक्षात आलेली पाहिजे.
बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न असा होता की अंकमालिकेमध्ये ऑड मॅन आउट म्हणजे वेगळी अंकमालिका शोधा, अंकमालिकेतील वेगळी संख्या शोधा. म्हणजे याच्यातलं वेगळं काय आहे? आता लॉजिक काय आहे याचं? 5 पासून 13, 13 पासून 29 जो प्रकार आहे तो काय आहे? 5 ला जर मी 2 ने गुणलं प्लस 3 केलं, बघा 5 दुने 10 प्लस 3 13 येतं. 13 ला जर मी 2 ने गुणलं, 13 दुने 26 प्लस 3 29 येतं. 29 ला 2 ने गुणलं आणि प्लस 3 केलं, 29 दुने 58 प्लस 3 61 येतात. याच्या जागी 61 पाहिजे होते. आणि 61 ला पुढे जात असताना 2 ने गुणलं प्लस 3 केलं तर 2 ने गुणल्यानंतर होतं 122 प्लस 3 म्हणजे 125 उत्तर येतं. करेक्ट आहे. म्हणजे माझं वेगळं कोणतं आहे? 63. ऑप्शन नंबर 3 बरोबर. आता एकमेव लॉजिक असतं का सर? नाही, बरेचसे लॉजिक असू शकतील. ह्याचा दुसरंही लॉजिक सांगून देतो तुम्हाला. पहिलं लॉजिक तुम्हाला कळलं, दुप्पट प्लस 3, दुप्पट प्लस 3. दुसरं लॉजिक काय आहे? तर दुसरं लॉजिक पण आहे मित्रांनो. यांच्यामध्ये फरक 8चा आहे, यांच्यामध्ये फरक 16चा आहे, यांच्यामध्ये फरक 32चा पाहिजे आणि यांच्यामध्ये फरक 64चा पाहिजे. मग इन्स्टेड ऑफ 63 61 जर ठेवलं तर तुमचा 32चा येतो. 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. म्हणजे फरक जो आहे तो डबल डबल होत जातोय. 63च्या जागी 61 पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लॉजिक 2 प्रकारे सांगितलं, लिहून घेत चला, ते सोपं जाईल तुम्हाला रिव्हिजन करताना. बघा, लसावी मासावीची एक सिंपलसा कन्सेप्ट जो गट क च्या एक्झामला खूप आवडतो. म्हणजे क्लर्क असू द्या, टॅक्स असिस्टंट, मेन्स असू द्या, याच्यावरती कायम प्रश्न विचारला जातो. 2 संख्यांचा लसावी व मासावी. लक्षात ठेवा, 2 संख्यांचा लसावी, दोन्ही संख्या जर असेल तर 2 संख्यांचा लसावी गुणिले मासावी म्हणजेच काय प्रकार असतो? तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असते. लक्षात ठेवायचं, 2 संख्यांचा लसावी गुणिले मासावी जो प्रकार आहे, लसावी गुणिले मासावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता लसावी दिलाय मित्रांनो 315, ओके, गुणिले मासावी दिलाय 21 बरोबर. त्यापैकी एक संख्या 63 आहे, 63, दुसरी माहित नाही म्हणून मी x लिहितो. 63 गुणिले इकडे 2 भागिले होईल, 315 गुणिले 21 भागिले 63, हे उत्तर आलं x. 21 एके 21, 21 त्रिक 63, 3 एके 3, 0 3 5 15 म्हणजे दुसरी संख्या 105. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे तुम्हाला काय शिकायला मिळालं? लसावी आणि मासावीचा जो गुणाकार असतो तोच गुणाकार पहिल्या संख्येचा व दुसऱ्या संख्येचा असतो. त्या 4 घटकांपैकी कोणते 3 घटक देतील, चौथा तुम्हाला काढायला सांगतील. सहज सोपं. बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारलंय? बैठक व्यवस्था आहे. बैठक व्यवस्था बघा, एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुली व 2 मुले बसलेले आहेत. म्हणजे टेबलाभोवती चौकोनाकृती आहे, 2 मुलं व 2 मुली. ते उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. बर, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. वाक्य काय बघा, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. कोणत्याही मुलीचं तोंड पूर्वेकडे नाही. प्रश्न काय विचारलाय बघा, काय सांगितलंय? तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत? मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेत? अरे, मुलींचं तोंड कुठं नाही? पूर्व नाही. म्हणजे माझ्या पर्यायामध्ये, योग्य पर्यायामध्ये पूर्व नको. पूर्व आलं चूक, पूर्व आलं चूक, पूर्व आलं चूक. ऑप्शन नंबर 3 बरोबर. न ड्रॉ करता सुद्धा काही प्रश्नांची उत्तर येतात. हे स्मार्टनेस तुमच्यामध्ये पाहिजे. लक्षात ठेवा, ईच अँड एव्हरी क्वेश्चन वाचूनच एंड पर्यंत जावा असं नसतंय. तुम्हाला कळलं, प्रश्न कळला, मुलींची तोंड लगेच बघून कळते, अरे मुलींची तोंड पूर्वेकडे नव्हती रे, मग पर्यायामध्ये नाही ते इलिमिनेट करा. कळतंय? ठीक आहे. पण सोडवायचंय सर मला, सोडवायचंय. ठीक आहे. चौकोनाकृती टेबलाच्या बाजूला बसलेत, ही उत्तर बाजू आहे मित्रांनो. उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे पूर्व आहे आणि हे पश्चिम आहे, सगळ्यांना माहिती. ठीक आहे. आता त्यांनी जी माहिती दिली ती मांडूया आपण. बघा वाक्य काय, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसल्यात. विरुद्ध लिंगाच्या म्हणजे कळलं का? समजा पुरुष जर उत्तरेकडे असेल म्हणजे तोंड जर त्या दक्षिणे असेल की ह्याचं वरती, म्हणजे पुरुष इथं बसला तर स्त्री खाली, पुरुष इकडे बसला स्त्री तिच्या समोर, म्हणजे विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीच्या समोर समोर बसल्यात. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. मुलाचे तोंड कुठे? दक्षिणेकडे. म्हणजे इथं खाली दक्षिणेकडे तोंड. कोण आहे? हा मुलगा आहे बरं का. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. मित्रांनो लगेच कळतं की उत्तरेला मुलगी असणार, कारण मुलाच्या समोर विरुद्ध लिंगाचे, बघा सांगितलंय, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध आहे. म्हणजे दक्षिणेकडे जर मुलगा असेल तर उत्तरेकडे मुलगी आली. ठीक आहे. आपल्याला एक वाक्य दिले बघा, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. पूर्वेकडे तोंड कोणत्याही मुलीचं नाही
म्हणजे ही मुलगा आला लक्षात ठेवा, आणि हे साहजिकच पश्चिमेकडे मुलगी आली, हे कन्फर्म झालं. मग तुम्हाला काय विचारलंय, मुलींची तोंड कुठे? मुलींची तोंड कुठे? पश्चिमेला आणि उत्तरेला. पश्चिम उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. तुम्ही अशी मांडणी करा, तशी मांडणी करा, चालेल. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या शोधा. पूर्ण घनसंख्या शोधायची. आता मोठी शोधायची, मोठ्याचा विचार केला, 9999 हा कधीच कोणाचाच घन असू शकत नाही. चारही आकडे सेम, कोणताच घन नाही. त्याच्या जवळ पण घन नाही, क्लिअर आहे, मला कळतंय. एवढ्या जवळ काय घन असण्याचं कारण नाही. आता 8000 का 92 61, 8000 तर क्लिअर कळतं की हा 20चा घन आहे, 20चा घन, कारण का 2चा घन 8 आणि एका शून्याच्या बदली 3 म्हणजे 20चा घन आहे. हा विचार करू घन आहे का कशाचा, तर घनमूळ कसं काढतात, 91 61चं घनमूळ कसं काढतात मित्रांनो, इथं ती गोष्ट समजून सांगतो. 3 घरं अंडरलाईन करा, 3 घरं शेवटचे, 1च्या बदल्यात 1च लिहिला जातो. 9 पेक्षा लहान उरलेली जी संख्या आहे ना 9, त्याच्यापेक्षा लहान कशाचा घन, तर 9 पेक्षा 2चा घन लहान आहे म्हणजेच 21. 100% 21चा घन असणार हा. मग 21चा घन 21 गुणिले 21 गुणिले 21, 21 गुणिले 21, 21चा वर्ग 441, त्याला जर 21 केलं तर 21 1 21, हातचा आला 2, 21 चोक 84, 2 86, हातचा आला 8, 21 चोक 84, 8 किती होतात, तर 92, 92 61 करेक्ट आहे. म्हणजे सर्वात मोठा 4 आकडी घनसंख्या कोणती, 92 61, ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे घन कसा काढला जातो तेही कळलं पाहिजे. मोठ्यात मोठे विचारले म्हणजे मोठ्यापासून खाली यायला पाहिजे, हे क्लिअर आपल्या लक्षात इथं येऊन जातं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यवस्थापकास सांगितले कार्यालयात वक्तशीरपणा आणण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे. म्हणजे शिस्त, वेळेवर वक्तशीरपणा म्हणजे वेळेत, पंक्च्युअल ज्याला आपण म्हणतो, वेळेत जर यायचं असेल तर त्यांना वाहन भत्ता दिला पाहिजे बाबा. तर हे का म्हटलं गेलं, तर गृहीतक यांच्यापैकी हे विचार असतील का म्हणून ते वाक्य केलं. गृहीतकाचा अर्थ असा असतो, अधिकारी व्यवस्थापकास असा म्हणतो, अधिकारी का म्हणत असेल त्याच्या पाठीमागे त्याच्या डोक्यात हे पर्पज असेल का, दॅट इज कॉल्ड ॲज अझम्पशन, म्हणजे गृहीतक. वाहन भत्ता वक्तशीरपणा आणण्यास मदत करू शकणार नाही, चूक. अरे मदत करू शकेल म्हणून तर ते म्हणतोय ना की बाबा वाहन भत्ता दिला पाहिजे. शिस्त व पारितोषिक नेहमी एकमेकांसोबत असायला हवी, बरोबर. शिस्त आणि पारितोषिक, शिस्त काय, शिस्त आणि पारितोषिक. जर तुम्ही त्याला वाहन भत्ता दिला वेळेवर येणाऱ्याला तर साहजिकच शिस्तही लागेल आणि पारितोषिक मिळण्यासारखं होईल. म्हणजे 2 सूचित करतो, ऑप्शन नंबर माझा 2 बरोबर. कळतंय. हे गृहीतक हे शब्द आकलनाचा जो पार्ट आहे आता आयोगाने जो ऍड केलाय सिलेबसमध्ये, गृहीतक, विधान गृहीतक हा जो पार्ट आहे तो लक्षात असू द्या. बघा पुढचा प्रश्न, एका सांकेतिक लिपीमध्ये अक्षरांऐवजी अंक वापरतात, ठीक आहे. या पद्धतीत चणचण, मरमर, पटपट हे शब्द अनुक्रमे, अनुक्रमे बरं का, म्हणजे चणचणसाठी काय आहे 334, बर. मरमरसाठी काय आहे 72, बर. पटपटचा अर्थ काय आहे 51, क्लिअर आहे. मला काय करायचं रे, चटरपटर, चटरपटर. च पहिला शब्द आहे म्हणजे 3 तर सुरुवातीला येणार, ट ट ट 2 नंबरला आहे म्हणजे 1 येणार. बघा 3 1 3 1 3 1, ऑप्शन नंबर 3 गेला, ऑप्शन नंबर 2 गेला. बर बर. चटर, र साठी काय येईल बाबा, मरमर मधला 2, 312 312, ओके 312, ठीक आहे. चटर पटर, प प प कुठे, प प म्हणजे 5 5 येणार, ऑप्शन 1 गेला. म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर, 4 बरोबर. म्हणजे प्रत्येक अक्षर अनुक्रमेच आहे. चणचणला काय 34 आहे मित्रांनो, मग च ला तुम्हाला 3 येत आहेत आणि न ला 4 येत आहेत, बर. मरमरला 72 आहे ना, म ला 7 आणि र ला 2, हे क्लिअर येते. पटपटला किती 51, प ला 7 आणि ट ला 1, हे क्लिअर येते, लक्षात ठेवा. असं ऑप्शन नंबर माझा किती बरोबर आहे, 4 बरोबर आहे. बघा वयवारीचा प्रश्न जो आहे, वयवारीचा मी नेहमी सांगतो, मी वयवारीचा प्रश्न सोडवत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेस वयवारीच्या प्रश्नामध्ये गुणोत्तर प्रमाण येईल तेव्हा भाग जाणारी कन्सेप्ट वापरायची, म्हणजे वापरायची. आता कसं, तर ती कशी वापरतात ते पाहूया. हरप्रीत व गुरप्रीत यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे, 11:9. आता मित्रांनो क्लिअर आहे, कोणाचं वय काढायचंय, कधीचं काढायचं, हे गुणोत्तर जे दिले कधीच नाही दिलं म्हणजे ते आजच असतं. कधीचं असतं, आजचं. तुम्हाला गुरप्रीतचं आजचं वय विचारले म्हणजे गुरप्रीत, हरप्रीत आणि गुरप्रीत आहे, गुरप्रीत हा 9 असणार 100%, म्हणजे साहजिकच गुरप्रीतचं जे आजचं वय आहे ते 9च्या पटीत असणार. याचा अर्थ पर्यायाला 9ने भाग गेला पाहिजे. 55ला जात नाही, 40ला जात नाही, 30ला जात नाही, ऑप्शन नंबर 2 बरोबर.
गुरुप्रीतचं वय 9च्या पटीत असणार, ऑप्शन नंबर 2. क्लिअर. एक 2-3 सेकंदात उत्तर येत असते, लक्षात ठेवा. गुणोत्तर प्रमाणच्या बाबतीत तुम्हाला वाटलं सर पुढच्या वाक्याचं काय मिनिंग आहे की नाही, अरे पर्याय बाकीचे जर एलिमिनेट झाले तर पुढच्या वाक्याची गरज काय. पण तरी सुद्धा 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 असतील हवे, म्हणजे याला 15 वजा करा रे, म्हणजे 30 झालं. मग 3नी भाग जातो का रे, जातो. कळते. आता तुमच्यापैकी एखादा म्हणला सर नाही समीकरणाने सोडून द्या की, मग ते कसं सोडवता येईल ते आपण पाहूया. सध्या बघा आपल्याला क्लिअर व्हायचंय फक्त बस. मग बघा मी हरप्रीत शब्द लिहितो बघा, हरप्रीत आणि गुरुप्रीत, गुरुप्रीत. ठीक आहे. हरप्रीत आज विचार करतो मी आज. हरप्रीतचं आजचं वय किती आहे 11x आणि गुरुप्रीतचं किती 9x. बर किती वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी. पूर्वी म्हणलं वजा होतं, 15 वर्षापूर्वी 11x वजा 15 येईल आणि हा काय होईल 9x वजा 15. बरोबर. मग 15 वर्षापूर्वी त्या दोघांचं गुणोत्तर किती 4 असतील, म्हणजे 11x वजा 15 छेद 9x वजा 15 यांचं गुणोत्तर होतो 4 असतील. बरोबर. ज्या क्रमाने दिले त्या क्रमानेच घ्यायचं. सोडवा तिरकस गुणाकार करून. 3 गुणिले 11 33x वजा 15 त्रिक 45 बरोबर 9 चौक 36 वजा 15 चौक 60 बरोबर. मग 45 तिकडे न्या, 9 चौक 36x ना. ओके. बर हे तिकडे न्या, हे इकडे आणा. 36 प्लस इकडे जाऊन मायनस किंवा 33 तिकडे न्या, म्हणजे 3x होईल. 15 इकडे 60 इकडे प्लस होईल म्हणजे 15, म्हणजे x बरोबर किती येईल 5. x बरोबर 5. मला कोणाचं वय काढायचं गुरुप्रीतचं आजचं. 9 5 45. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. हे असं तुम्ही समीकरणाने सुद्धा सोडू शकता. पण माझं म्हणणं असं आहे आपला पर्पज काय आहे 3 पर्याय गायब करायचे. मग आपल्याला जर ट्रिक पटकन माहीत असेल की वयवारीचा प्रश्न जर गुणोत्तर प्रमाणाच्या बाबतीत आला तर 100% भाग जाणारी कन्सेप्ट वापरा, सहज सोपं उत्तर येऊन जातं. बघा त्रिकोणाची संख्या मोजा मित्रांनो. त्रिकोणाची संख्या मोजत असताना त्रिकोण हा असा कन्सिडर करा, सपोज असा बरं का. आता इकडे बघा हा असा उभा केलाय, मग हे 2 तुकडे आणि याचे तुकडे किती केले 3. मित्रांनो काउंटिंग करताना सगळ्या विद्यार्थी मित्रांनो माहित असेल, काउंटिंग करताना याला पहिले 1 2 3 नंबर देऊन घ्या. 1 2 3. हा एका तुकड्याचे 3 आहे म्हणून हा दुसरा तुकडा हा तिसरा तुकडा. म्हणजे खरे तर उभे 1 2 आणि 3 सख्खे 3 भाऊ आहेत आणि एकाला 3 पिल्ले आहेत थोडक्यात. मग याला 1 2 3 नंबर दिला, हा सेकंड नंबर हा 3 नंबर. यांची फक्त बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 आणि 3 11. ऑप्शन नंबर 2 बरोबर. हीच आकृती आडवी आहे 1 2 3. तुम्ही असं केलं पाहिजे 1 2 3, इथं 2 3 यांची बेरीज करा 11. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. असं मोजत नाही बसायचं हा 1 आणि मग दोघांचं 1 आणि मग हे मोजत नाही बस. तुम्हाला ट्रिक माहीत पाहिजे. आयोग काय ट्रिकच्या बाहेर जात नाही, लक्षात ठेवा. आतापर्यंतचा अनुभव आहे आणि तुम्ही कोणताही पहा त्यातून बाहेर जातच नाही आयोग. खालील आकृतीचा संच काही अंकासोबत दिलेला आहे, ते अंक काही नियमांचे बरोबर मिसिंग टर्म आहे. मग तुम्हाला मिसिंग येत आहे ना, मग तुम्हाला कळलं पाहिजे 31 कसा येतोय आणि 23 कसा येतोय. बाकीच्या 4 आकड्यांचा वापर करून सांगितल्यानुसार ह्याचं उत्तर सुटलं तर लगेच, नाही तर रूमवर आलं. हे क्लिअर आहे आपलं तत्व. मग काय बाबा 17 त्रिक गुणाकार करा 17 त्रिक 51 बरं 5 चौक 20 म्हणजे 51 वजा 20 म्हणजे 31. करेक्ट आहे. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार कर, ह्या दोघांचा गुणाकार कर, येईल गुणाकार वजा कर मधलं येते. म्हणजे 22 5 110 मायनस 8 9 72. 72 110 मधून 72 गेले किती राहतात तर 38. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. हे काढून गेलं. बघा मित्रांनो तुमच्यापैकी जे विद्यार्थी मित्र मेन्सला क्वालिफाय झालेत, मग PSI असू द्या, STI असू द्या, ASO असू द्या, क्लर्क जवळपास 95,000च्या वरती विद्यार्थी मित्र आहेत. आता हा महाराष्ट्रातला सगळा भाग विभागला गेलाय. सगळा म्हणजे असं नाही की पुण्यातच आहे पर्टिक्युलर जिल्ह्यात आहे. प्रत्येक खेडेगावातलं पोरग आज मेन्सला आहे. मुख्य परीक्षेची संधी मिळालेली आहे. ज्याला अंकगणित बुद्धिमत्तामध्ये पूर्व परीक्षेला जर 17 18 19 20 या 3 आकड्यापैकी 4 आकड्यापैकी जर मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी अजिबात बॅच जॉईन करायची गरज नाही. पण ज्यांना 17च्या खाली आहे 20 पैकी त्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवा, रिस्क नको घ्यायला. संधी एकदाच मिळत असते आणि संधीचं सोनं आपल्याला करायचं असतं. जर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ताबद्दल डाऊट असेल तर आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती तुम्हाला स्पेशल ज्यांचे कोणाचे क्लासेस झाले, ओके मला सांख्यिकी माहीत नाही सर, स्पेशल सांख्यिकीची बॅच आहे एकदम अल्प फीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली.
अख्खं सगळं सांख्यिकी पर आकलन बुद्धिमत्ता अंकगणित सगळं पाहिजे असेल तर ते तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल करून दिले. तुम्हाला जे वाटेल ते. ज्या विद्यार्थी मित्रांना ऑफलाईन करायचे पुण्यामध्ये ऑफलाईन 20 तारखेला सकाळी 8 ते 10 या टायमिंगला चालू होणार आहे. 15 दिवसाची फास्ट ट्रॅक आहे फक्त ती. बरोबर. 30 तुम्हाला जर तुम्ही महाराष्ट्राच्या वेगळ्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला 19 तारखेला सोमवारी नाही 19 तारखेला 20 तारखेला 19 तारखेला गणपती बसतात 20 तारखेला आहे. ज्यांना वाटतंय लाईव्ह करायचे लाईव्ह करा रेकॉर्डेड करा जे वाटेल ते हे तुम्हाला ह्याच्यातून मिळून जाईल. आपल्या ॲपवरती पहा तुमच्या पद्धतीने. ओके ठीक आहे. पुढचं बघा. आणि विशेष सवलत तुम्हाला जी गोष्ट सांगायची हे गणपतीच्या काळामध्ये आपल्या कोणतेही बॅच घ्या. जे 2024 ची तयारी करतात त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा. जे पुढची तयारी करतायत त्यांना सुद्धा आपली कोणतीही बॅच घ्या. बाप्पा नावाचं कुपन कोड वापरा. बाप्पा गणपती बाप्पा नाही का बाप्पा कॅपिटलमध्ये सगळं तुम्हाला एक्स्ट्रा 10% अजून ऑफ मिळेल. ठीक आहे ना. घ्या फायदा. चला ओके. 8 माणसे दिवसाला 9 तास काम करतात. काळ कामचा प्रश्न आहे. काळ काम 5वीला पूर्ण सध्याच्या परिस्थितीत काळ कामचा प्रश्न आहे. माणसं दिले तास दिले दिवस दिलाय. आपलं सूत्र जे आहे ना MDH लक्षात ठेवा. MDH मसाले M2D2H2 बरोबर लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांना. माणसं पहिली किती 8 माणसं आहेत. दिवस किती होते 20. किती तास काम करतात 9. दुसरी माणसं किती आहे दुसरी माणसं आहे 7. किती तास काम करतात D7 D2 दिलेलं नाही. तास किती काम करतायत 10. म्हणजे दोघं खाली आणा. 8 गुणिले 20 गुणिले 9 छेद 7 गुणिले 10 म्हणजेच माझा D2. मग याच्यामध्ये कळून जाईल बघा. कॅन्सलेशन करा. चला 10 एके 10 10 दुने 20 बर 8 दुने 16 16 9 144 भागिले 7 7 ने भागूया 7 दुने 14 4 ला भाग जातोय 0 4/7 म्हणजे 20.4/7 ऑप्शन नंबर 1 बरोबर. एवढे दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी. MDH लक्षात ठेवायचं. घातांकाचा जो टॉपिक आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. घातांकामध्ये जर A⁻m गुणिले A⁻n जर असेल म्हणजे पायासारखा असेल मध्ये गुणाकार असेल तर वर्षांची बेरीज होते AM + n होते. हे क्लिअर आहे बरोबर. मग तसंच आहे या दोघांचा पाया सेम आहे. 2 एकदाच लिहिला वर्षांची बेरीज म्हणजे 8 + कंसात वजा 2 हे लक्षात ठेवा. आणि नंतर याचा काय आहे x घात आहे. पण 32 पण हा 2चा कितवा घात आहे तर 5वा घात आहे. कसं कळलं मला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 म्हणजे 2चा 5. आता हे जर पाहिलं तर 2चा 6वा घात आणि त्याचा x घात बरोबर 2चा 5वा घात. आता 6 गुणिले x म्हणजे 6x 2चा 6x बरोबर 2चा 5. मग बेस गायब 6x बरोबर 5 याचाच अर्थ x बरोबर 5/6 म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर. हा 6 गुणिले तिकडे जाऊन भागिले होतो. हे घातांकाचे नियम तुमच्या लक्षात असले पाहिजे. बघा मित्रांनो काय प्रकार आहे बघा. एका 3500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन. अरे 10% सूट म्हणजे काय असतंय रे 100 ची वस्तू 90 ला बरोबर. 10% सूट म्हणजे 100 ची वस्तू 90 ला. किमतीवर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली म्हणजे ओके कळतंय. 3500 रुपये आहे त्याच्यावर 10% सूट म्हणजे 90/100 किंमत काढा आणि परत 5% सूट म्हणजे 95/100 काढा जे उत्तर येईल ते. आता हे काय 10% सूट दिली म्हणून कमी केलं. 10% किंमत वाढली असती तर 100चं 110 झाला असता. वाढ म्हटलं तर प्लस करायचं घट म्हणलं की मायनस करायचं. मग याचं उत्तर काढूया आपण. चला 0 0 0 0 गेले. हा 0 गेला. 5 दुने 10 5 7 35 ओके. मग यांचं बघा 7 9 63 63 गुणिले 95 भागिले 2. मग 2 ने भागलं तर 2 ने भागलं किती येतं बघा 3 1 5 म्हणजे 31.5 गुणिले 95 यांचा जो काय गुणाकार येईल ते तुमचं उत्तर असणार. मग यांचा गुणाकार बघा काय येतोय आपण गुणाकार करून घेऊया. 31.5 गुणिले 95. आता पॉइंट मध्ये येणार हे तर क्लिअर कळतंय का पॉइंट आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला ऑप्शन 4 गेला हे माझ्या लगेच लक्षात आलं. मग 5 5 25 हातचा आला 2 5 1 5 आणि 2 7 5 3 15 ओके. 0 लिहिला 9 5 45 हातचा आला किती 4 9 1 9 4 13 हातचा आला 1 9 3 27 आणि 1 28 ओके. 5 लिहिला 12 हातचा आला 1 9 9 2 299 इथं पॉईंट लिहिला बघा 2992 ओके. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळलं. हे आहे लक्षात ठेवा. सूट आहे 100चं 90 100चं 95 सोपं.
तसंच बघा शेकडेवारीचा प्रश्न आहे. एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर शेकडा किती तोटा झाला. सेम टक्क्यामध्ये वाढण घट असेल ना, वाढण घट, तर नेहमी तोटाच होतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा 100% तोटाच होणार. म्हणजे किती तोटा होणार, तर तोटा होणारच आहे. क्लिअर. मग आता बघा 50% कमी 50% तुम्हाला वाढ घट, एखाद्या वस्तूचा नफा झाला परत नफा झाला तर काय, नफा झाला तोटा झाला तर काय, तोटा झाला नफा झाला तर काय, किंवा कमी कमी झालं तर काय. तर लक्षात ठेवा x + y + xy/100 ही गोष्ट डोक्यात ठेवायची कायमच. सर कमी झाले ना, मायनस पहिली किंमत घ्या, मायनस मध्ये परत कमी झाले परत 50 काय वाढले ना, +50 घ्या. म्हणजे कमी म्हटलं तोटा म्हणलं की मायनस, वाढ म्हटलं की प्लस. लक्षात ठेवायचं मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस आलं. 50 × 50/100 ही चिन्ह, हे जे चिन्ह आहे ह्या दोन चिन्हावर अवलंबून असते. हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. 50 ला 50 गेले, यांचा 0 0 0 0 गेलं म्हणजे 5 5 25, 25% घट झाली. ऑप्शन नंबर 4 बरोबर. तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी मित्र मला म्हटला, सर हे ट्रिक तुमची जी दिली ती माझ्या लक्षात नाही आली, नाही कळलं मला. वाढ म्हटलं की प्लस घ्यायचं, नफा म्हणलं की प्लस घ्यायचं, कमी म्हणलं की मायनस घट, तोटा म्हणलं की मायनस, घट म्हणलं की मायनस. पहिला कमी होता म्हणून मायनस घेतला, हे एक्सचं चिन्ह मायनस. नंतर वाढले म्हणून प्लस घेतला, मायनस इंटू प्लस काय होत आहे, मायनस होतं. त्या पद्धतीने एक्सची किंमत पहिली वायची किंमत. तुमच्यापैकी एखादा मला नाही सर, मग मी 100 डोळ्यासमोर ठेवतो, 100ची 50% कमी झाली म्हणजे 50 आली बरोबर. परत 50% वाढली याचे 50% वाढवा म्हणजे 150/100 करतो ना आपण. बरं 0 0 0 0 गेला, 15 5 75, म्हणजे 100ची किंमत फायनली किती झाली, 75 झाली. म्हणजेच कितीने कमी झाली, 25 नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे तुम्हाला जर कन्सेप्टने जायचं असेल तर 100% 100 धरून चाला. काय धरून चाला, 100 धरून चाला. 50% कमी होते म्हणजे 50 वर येते, त्याच्यावर परत 50% वाढते म्हणजे 150/100 करायचं. कळलं की नाही. चला पुढचा प्रश्न. आता बरेच विद्यार्थी ह्या ट्रिक्स पासून, ज्यांचं बेसिक पक्का आहे त्यांना क्लिअर कळत असते. 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज करायची. म्हणजे 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन किती 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन, 10चा घन, 11चा घन, 12चा घन, यांची मला बेरीज करायची. मग एवढं लिहित बसायचं वय. मग घनांची बेरीज कशी करतात, तर ट्रिक अशी आहे. घनांची बेरीज करताना n + 1 / 2 चा स्क्वेअर म्हणजे काय मित्रांनो, सोपं सांगतो. शेवटचा आकडा किती 12, 12 गुणिले पुढचा आकडा गुणा 13 भागिले 2 कारण ह्याचा होल स्क्वेअर करा. मग आता बघा मित्रांनो काय होतंय, भागलं तर किती आलं 6, 13 किती 78, 78चा वर्ग आहे 88 64, एकक स्थानी 4 येणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. संपला विषय. सगळा वर्ग करायची गरज नाही. कळलं की नाही. 88 8 जर असेल तर एकक स्थानी 4 येणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी घनही पाठ असावे लागतात. आता 10 पर्यंत आहेत, 11 12चं काय करू. आयोगाला अपेक्षित तुमच्याकडून हे आहे, ह्या ट्रिक्स सगळ्या ज्या आहेत ते तुम्हाला माहीत असावे लागतात. आता बऱ्यापैकी जवळपास विद्यार्थी मित्रांना माहीत झाले. बघा पुढे. एका 90 व्यक्तींच्या गटात 38 व्यक्ती फक्त चहा पितात. आता वेन डायग्रामचा प्रश्न आहे. वेन डायग्रामचा प्रश्न. चहा पिणारे हे जे आहे ते चहा पिणारे आहे, पलीकडचं आहे ते कॉफी पिणारे आहे, कॉफी बरोबर. आणि दोघांचं कॉमन इथं. बर 90 व्यक्ती टोटल ह्या तिन्हींची किंमत किती 90 आहे. बरं याचा अर्थ असतो फक्त चहा, याचा अर्थ असतो दोघांचं मिळून, आणि याचा अर्थ असतो फक्त कॉफी. आपला फक्त कॉफी काढली म्हणजे ह्याचं उत्तर काढायचं. चला उत्तर काढूया. बघा 38 व्यक्ती फक्त चहा पितात लिहिलं. 42 व्यक्ती चहा व कॉफी पितात 42. मग मित्रांनो ह्या तिघांची बेरीज, याची आणि याची बेरीज किती ते 90. मग 38 आणि 42 किती झाले 80. 90 मधून 80 गेले किती झाले 10. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे इथं 10 ठेवून बघा उत्तर येऊन जातं. हे फक्त कॉफी आहे. मी जर म्हणलं असतो कॉफी पिणारे किती 42 + 10 52, आणि फक्त कॉफी पिणारे किती 10. चहा पिणारे किती आहेत दोघांची बेरीज 80, फक्त चहा पिणारे किती आहे 38. लक्षात ठेवा. दोन्ही पिणारे किती 42. हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा प्रश्न काय आहे. एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल यांची बेरीज किती आहे 82. 81/90 82/90. ठीक आहे 82/90 9. ठीक आहे. आता बघा ती नैसर्गिक संख्या कोणती रेसिप्रोकल 9 + 1/9.
आता छेदाच्या ठिकाणी 9 आहे, ह्याचा अर्थ छेद 9 आलाच पाहिजे ना रे, ह्याचा एक आहे, मग 9 येतोय ना, म्हणजे ऑप्शन नंबर हेच बरोबर आहे. आता सोडवायचं कसं बघा, हा 9 आहे, त्याला जर 9 ने गुणलं तर वरती 9 येईल, 9 9 81, 81 ने 82, 82 छेद 9, ओके येतंय, म्हणजेच ऑप्शन नंबर किती आहे, 1 बरोबर. हे असे प्रश्न जे आहे ते पर्यायानं सोडवायचे, लक्षात ठेवा. 3 संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तिसरीच्या आणि तिसरीच्या तिप्पट आहे, एकाच्या दुप्पट आणि एकाच्या तिप्पट. पहिली संख्या जी आहे ना, पहिली बघा काय, पहिली संख्या जी आहे, फर्स्ट जो नंबर आहे, सेकंड जो नंबर आहे आणि थर्ड जो नंबर आहे. मित्रांनो बघा, पहिली जी संख्या आहे ना ती दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट पाहिजे, कोणाच्या तरी दुप्पट आणि कोणाच्या तरी तिप्पट, याचा अर्थ टोटल 6 धरून चाला, 6x. दुसरीच्या दुप्पट आहे ना, मग तो 3x येईल दुप्पट, आणि याच्या तिप्पट आहे ना, मग हा 2x होईल, 2xच्या तिप्पट. बघा ना, 2xच्या तिप्पट 6x, 3xच्या दुप्पट 6x. ओके, आता काय दिले, या तिन्ही संख्यांची सरासरी किती, 66 आहे, सरासरी 66 आहे, म्हणजे बेरीज किती, 6x अधिक 3x अधिक 2x, या तिघांची बेरीज किती येईल, 66 गुणिले 3, म्हणजे किती येते बघा, 6 18 चाला 1 बरोबर, 6 18 ने 19 म्हणजे 198. चला बेरीज करा, किती येते, 12x येते का, 6 3 9 2 11, 11x येते, 11x बरोबर 198, मग x बरोबर 198 भागिले 11, चला 11 1 11 उरले 8, 11 8 88, म्हणजे x बरोबर 18 आला. मला काय शोधायचं आहे, सर्वात लहान संख्या विचारायची, लहान म्हणल्यावर कोणती, ही 18 दुने 36, ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळलंय, लहान 2x असणार आहे, मोठी 6x असणार आहे आणि मधली 3x असणार आहे. असं सोडवायचं, लक्षात ठेवा, दुप्पट तिप्पट हे आपल्याला कळून जाईल. बघा, वर्गमूळचा प्रश्न होता, पिशी एका वर्गमूळामध्ये आतमध्ये जायचंय, मग हे सोडवत यायचं, याचं उत्तर किती येतं, 13चा वर्ग आहे, 13 आणि 68 किती होतं, 81, 81 कितीचा वर्ग आहे, 9चा आहे, 40 आणि 9 किती, 49 कितीचा वर्ग आहे, 7चा. आता वर्गमूळात काय आलं बघा, x + 7 बरोबर 11. आता हे वर्गमूळ चिन्ह घालवायचं, म्हणजे ह्याचाही वर्ग करा आणि याचाही वर्ग करा, मग याचा वर्ग केला, वर्ग आणि वर्गमूळ गायब होईल, x + 7 बरोबर 11चा वर्ग 121, 7 इकडे प्लस इकडे मायनस करा, 121 मधून 7 गेले, म्हणजे x बरोबर 114, ऑप्शन नंबर माझा 1 बरोबर. म्हणजे सोडवत आत यायचंय, 169 13चा आहे, 13 आणि 68 81 झालं, ते कशाचं आहे, 9चा आहे, 9 + 40 49 झालं, 7चा आहे, त्याचं निघत नाही, पुढे सोल्युशन काढलं. बघा मित्रांनो, थोडीशी आपल्याला भूमिती पण यायला पाहिजे, यानुसार काय प्रकार आहे बघा. अँगल तुम्हाला काय सांगितले, PR आणि QR, PR ची किंमत आणि QR ची किंमत सारखी आहे, म्हणजे हे 3 रेषा बघा, ह्या 3 रेषा आणि हे 3 रेषा सारख्या आहेत. PS आणि IST हे सगळं सारखंच आहे, हे पण सारखं आहे, हे दोन्ही सारखं आहे बर. आणि मेजर ऑफ PSQ किती, 100 आहे, PSQ हे जो अँगल आहे तो 100 आहे. तर तुम्हाला काय करायचं, PQS हा 20 आहे, PQS 20 आहे, तर मेजर ऑफ काय सांगितलंय, TPQ सांगा, TPQ हे तिन्ही सांगायचे. मग मित्रांनो आपण कसं सोडू शकतो, तर मित्रांनो मला कळतंय, ह्या दोन बाजू QR आणि PR जर सारखे असतील, दोन समद्विभुज, याचा अर्थ याच्या समोरचा जो कोण आहे तोच याच्या समोरचा कोण असतो, म्हणजे तो 20 आला बरोबर, 20 आला, कारण त्यांच्या दोन बाजू जर सारख्या असतील तर त्याच्या समोरचे कोण, सम्मुख कोण सारखे असतात, लक्षात ठेवा. मग आता मला कळतं, हा त्रिकोण आहे PRQ बरोबर, त्रिकोणामध्ये तिन्हींची कोणांची बेरीज किती असते, 180, 180 मधून 20 आणि 20 गेला, 40 गेला, तर आता 140, म्हणजे हा अँगल 140 आला बरोबर. आता मला कळतं मित्रांनो, इथं रेषीय जोडीतील कोण म्हणतात त्याला, रेषीय जोडीतील कोण, म्हणजे दोन्ही कोणांची बेरीज किती असते, 180, हा 140 असेल तर इथला किती येईल, 40 येईल, 40 येईल बरोबर, हा 40 आला, कोणता मी ॲरो केलेला. मग हा त्रिकोण जर पाहिला मित्रांनो, या त्रिकोणांची बेरीज किती येते मित्रांनो, 180, 180 मधून 40 आणि 100 140 गेले, राहिले किती, 40, ओके 40 आलं, करेक्ट आहे. आता इथं जर 100 असेल तर इथं कन्फर्म किती येणार आहे, 80 येणार आहे, का 80, कारण दोघांची बेरीज किती, 180. हे जर 80 असेल आणि हे दोन जर कोण सारखे असतील तर या दोन्ही कोणांची बेरीज सारखी असते. 180 मधून 80 गेल्यावर आता 100, 100चे दोन तुकडे केले, राहिले 50, म्हणजे याचा अर्थ हा पण 50 आणि हा पण 50. मग मित्रांनो ह्या तिघांची बेरीज म्हणजे पूर्ण अँगल आला 50 आणि 40 90, 90 आणि 20 110, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर. असं
त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती 180. दोन बाजू जर सारख्या असतील त्यातले समोरचे कोण सारखे असतात हे त्यातून कळलं. रेषीय जोडीतील कोण ही रेषा आणि त्यात मध्ये जर कोण असेल तर हा कोण आणि हा कोण यांची बेरीज 180 असते. हे सगळे हे कन्सेप्ट याच्यामध्ये राबवली गेली. बघा पुढचा प्रश्न. तीन संख्यांचे गुणोत्तर असे असे आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यातली फरक 36 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बरोबर, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे, पहिली संख्या जी आहे, दुसरी संख्या ही आहे आणि तिसरी संख्या ही आहे. सिंपलशी गोष्ट आहे. हे अपूर्णांकाचं साध्या म्हणजे थोडक्यात पूर्ण संख्येमध्ये रूपांतर करायचं असेल, ह्या खालच्यांचा लसावी काढा आणि त्यांनी प्रत्येकाला गुणा. 42 6 6 चौक 24 किंवा ह्या तिघांचा लसावी 12 येतो. क्लिअर आहे. म्हणजे 12 जर गुणलं 1/2 ला जर 12 गुणलं, तसंच सेम 2/3 ला पण 12 गुणायचं. सेम तसंच 3/4 ला पण 12 गुणायचं. मग 12 गुणल्यावर काय येतं, बेसक 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, चला 6 1 6, बेचौक 8, 3 त्रिक 9. ओके, 6 8 9. सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या. मोठी संख्या 9 आहे, लहान संख्या काय आहे 6 आहे. म्हणजे 6x 9x 3x बरोबर किती 36. याचा अर्थ x बरोबर किती, x बरोबर 12. मग 12 ने फक्त गुणा. 12 सक 72, पहिली संख्या 72. 12 9 अष्टोदर्शी 108 म्हणजे 72 108. पहिला 72 ऑप्शन नंबर 3 बरोबर. असं करायचं, लक्षात ठेवा. जर अपूर्णांकामध्ये गुणोत्तर दिलं तर तुम्हाला पूर्णांकात गुणोत्तर काढता आलं पाहिजे. ते कसं, या तिघांच्या लसावीने त्यांना गुणायचं असतं. हे आपल्याला कळून गेलं. बघा पुढचा प्रश्न. असे प्रश्न 2-2 किमतीवाले नेहमी काय करत चला, पर्यायाने सोडवत चला. खालील दोन पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक किती 23. कोणाच्या वर्गातील फरक 23 आहे बघा. आता शक्यतो पर्याय वापर करत असताना खालून वरती करायचा. 12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169. करा वजाबाकी. किती येतो 5. हे किती येतो 2. 25 येतोय. बरोबर नाहीये. मग आपल्याला विचार करणं आहे काय येते. 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, वजाबाकी 23 आली पाहिजे. यांचा 8चा वर्ग 64, 81. यांचा फरक 23 येतो का बघा. 81 म्हणून 64 नाही येत. मग 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144. यातला जर फरक काढला तर 100% 23 येतो. म्हणून ऑप्शन नंबर किती आहे 2 बरोबर. त्यांच्या वर्गातील फरक 11चा वर्ग 121, 12चा 144, दोघातला फरक 23. ऑप्शन नंबर 2 बरोबर. 5 क्रमवार आहे बरं का, कंजिगेटिव्ह नंबर संख्यांची सरासरी किती 48 आहे. सरासरी 48 म्हणजे ही संख्या मधोमध असणार. ह्याच्या अगोदर 2 म्हणजे 47 आणि 46, नंतरची 49 आणि 50. काय सांगितलंय तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार काय, यांचा गुणाकार काय. 46 गुणिले 50, 46 5 2 ते 30 येतात 0 म्हणजे 2300. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ह्या दोन संख्यांचा गुणाकार 2300. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. मग पुढे पण तुम्हाला भूमितीचाच प्रश्न दिला अँगलचा. रेख BA आणि रेख किरण काय C म्हणजे BA आणि C हे समांतर आहे, पॅरलल आहे. याचा अर्थ हा जो अँगल आहे तोच अँगल इथं असणार 70. ओके क्लिअर. दोन रेषा जर समांतर असतील तर त्यांचे हे जे कोण असतात ते सारखे असतात. मला कशाचं उत्तर काढायचं आहे, मेजर ऑफ अँगल ACB. अरे याचं उत्तर काढायचं. आता तुम्ही त्रिकोण जर पाहिला ACB हा त्रिकोण आहे. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. 180 मधून 100 जर गेले 70 आणि 30, 180 वजा 100 जर गेले तर राहतात किती 80. म्हणजे याचा अर्थ हा अँगल 80. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बेसिक आहे, एकदम बेसिक. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. तो सूत्रांच्या आधारावर आहे. सूत्रांचा आधारावर मित्रांनो माहिती आहे तुम्हाला A वर्ग वजा B वर्गाचा अर्थ काय असतो रे. एका कंसामध्ये A प्लस B, दुसऱ्या कंसामध्ये A वजा B. मग याचाच वापर आपल्याला करायचा इथे. मग याचाच अर्थ काय होईल सांगा. तर याचा एका कंसामध्ये 95 प्लस 90 आणि दुसऱ्या कंसामध्ये 95 वजा 90 बरोबर. याचं काय होईल बघा 65 अधिक 60 आणि दुसऱ्या कंसात 65 वजा 60 आणि बाहेर काय आला K. सोडूया आपण चला. काय येईल या दोघांची बेरीज किती येते तर 90 90 180 5 185 गुणिले 5 बरोबर. यांचं काय येईल 125 गुणिले 5 गुणिले K. आता हे फक्त खाली आणा. 185 गुणिले 5 छेद 125 गुणिले 5 म्हणजेच माझा K. K चे उत्तर सोडवायचंय. चला 5 ला 5 गेला
5 ने परत भागूया, 5 त्रिक 15, 5 7 35, 5 ने भागूया, 5 दुने 10, 5 वजा 25, म्हणजे 37/25 उत्तर आलं. ऑप्शन नंबर माझा 2 बरोबर. करेक्ट. खूप सोपं 35 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलंय, तुमच्या एकदम लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वांना गणेश आता जो उत्सव चालू होतोय, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणेशाचरणी एकच विनंती आहे की भरभरून आपल्या महाराष्ट्राला पाऊस मिळू दे. जो शेतकरी वर्ग जो आहे तो सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहतोय. या 10 दिवसामध्ये खूप पाऊस पडू दे आणि जी काय शेतकरी पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहतोय तो होऊ दे. त्याच गणेशोत्सवाचा जो आनंद आहे त्या आनंदाच्या निमित्तानं आपण आपल्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत, ऑनलाईन बॅच जी आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवर मिळेल, कोणती म्हणजे पुढची 2024चा विचार करून जर तुम्ही विचार करत असाल तरी सुद्धा कोणतीही बॅच घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्याकडून तुम्हाला 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. बॅचची ऑलरेडीच फी खूप कमी आहेत, त्यामध्ये 10% ऑफ मिळतोय तुम्हाला, त्याचा फायदा घ्यायचा आहे. फक्त कुपन कोड वापर करताना तिथं लिहिलंयच बघा, बाप्पा BAPPA बाप्पा कुपन कोड वापरा, फायदा घ्या. ठीक आहे. पूर्ण गणेशोत्सव पूर्ण जे काही 10 दिवस आहे त्या 10 दिवसामध्ये आजपासून सगळीकडे लागू पडेल. तुम्हाला जेव्हा घ्यायची तेव्हा घ्या, फक्त विषय क्लिअर करा. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी आपण इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.